नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी आज भेटायला आलोय. काय मग मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपण प्रयत्न केला, की तुमच्याशी हितगुज करायचा. आजही मी तुम्हाला एक वेगळा विषय घेऊन आलोय, की जो विषय तुमच्या आणि माझ्या बाबतीत साधारणपणे बऱ्याच वेळा तो झालेला आहे किंवा बऱ्याच वेळा तो आपल्या आयुष्यामध्ये घडतो. पहा, मला सांगा एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावर किती विचार करतो? तुम्ही म्हणाल, थोडा वेळ विचार करतो." पण काही असे लोक आहेत, असे मित्रपरिवार आहे आपला, की तो भरपूर अति विचार, इतका तो ओव्हर थिंकिंगमध्ये जातो. विचारावर विचार, विचारावर विचार. मग हे झालं तर तसं, ते केलं तर कसं, मग असं झालं तर कसं? असे अनेक विचार एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे तो करत राहतो किंवा ती करत राहते. खरं आहे की नाही? तुमच्यापैकी कोणी आहे का तसं? तर आज तुमच्यासाठी, की आजपासून आपण ओव्हर थिंकिंगवरती, अतिविचारावरती आपण नियंत्रण कसं करायचं? आणि ते करण्याचा प्रयत्न कसा करायचा? अर्थात मी काही तुम्हाला तत्त्वज्ञान नाही सांगणार, पण मला जे काही वाटतं आणि मला असं काही जो अनुभव आला मला आणि मी त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. कारण ओव्हर थिंकिंग हे केल्यामुळे मलाही बऱ्याच वेळा काही गोष्टींना विनाकारण सामोरं जावं लागलं. कारण वास्तवामध्ये ते नव्हतं. पण तुम्ही काय केलं? त्याला ते आव्हान केलं आणि ते आलं माझ्याकडे. कारण ते ओव्हर थिंकिंगमुळे माझ्या हातातून बऱ्याच अशा काही गोष्टी गेल्यात, की त्या गोष्टी मी परत मिळवू नाही शकलो. पण हां, त्याच्यापेक्षा उत्तम गोष्टी मिळवल्या. पण होतं काय, पण त्यावेळची ती संधी फार महत्वाची असली. काय असं झालंय तुमच्या बाबतीत? तर चला मग आज मी ना तुम्हाला त्या विषयासंबंधात जे काही बोलणार आहेत, काही सांगणार आहे, तर ते हे एकच आहे मित्रांनो, की आज तुम्हाला आणि मला तर विचार करावा लागला, तर एकच गोष्टीचा करायचा आहे, की मी अतिविचार का करतो? मला सांगा का बरं करता? अनेक आपल्या जीवनामध्ये असे आपण निर्णय जे घेत असतो, त्या निर्णयाला ना वेळ लावतो आपण अतिविचारामुळे. म्हणून बऱ्याच वेळा आपण योग्य निर्णयापासून ना वंचित राहतो. आपण त्याला तो घेत नाही तो निर्णय आणि त्याचा परिणाम काय होतो, की मग आपण सतत विचार करतो, सतत विचार आणि प्रत्यक्ष ॲक्चुअली तशी घटना नसतेच ती. पण ती आपण तिला तयार करतो आपल्या विचारांमध्ये. म्हणून त्याचा परिणाम हा अत्यंत धोकादायक राहतो मित्रांनो. त्यामुळे अतिविचार किंवा त्याच्यावर ओव्हर थिंकिंग तुम्ही जर करत राहिला, तर जे तुमच्या हातात आहे ना, ते निघून जातं. तर मग काय मित्रांनो, आज आपण समजून घेऊया, कशा पद्धतीने आपण अतिविचार केल्यामुळे, ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींना खऱ्या अर्थानं मुकावं लागलंय आणि अर्थात काही गोष्टी तुम्हाला त्यातनं भेटल्या पण असतील, असंही नाही. काही थॉट प्रोसेसमध्ये काही वेळा उपयोगी होतो, परंतु अतिविचाराचा जास्त उपयोग होत नाही, कारण पर्यायाने सगळ्या गोष्टी अडचणीच्या निर्माण होतात. चला मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आपण जेव्हा एखादी घटना आपल्या बाबतीत घडते, तेव्हा आपण सतत त्या गोष्टीचा विचार करतो. अतिविचार केल्यामुळे काय होतं, वेळ जातो आपला आणि वेळ झाला की काय होतं, मग आपण कृती करायला वेळ लावतो. कारण वेळच पहिल्यांदा खातो. ती गोष्ट करू का नको? केली तर काय होईल? आणि त्याचा परिणाम साहजिकच आपलं नुकसान होतं. म्हणून अतिविचार करताना आपल्याला योग्य वेळी येईल, योग्य वेळ येईल म्हणून आपण थांबतो. तर तसं नाहीये. योग्य वेळेची वाट कधीही आयुष्यात पाहू नका. जो प्रसंग त्यावेळी आला ना, त्यावेळी त्याच्यावरती तुम्ही कृती करा, विचार योग्य करा. अर्थात जो तुम्हाला सर्वसमावेशक विचार आहे आणि त्यातून तुम्हाला असं वाटतं, की नाही हा जर मी विचार केला ना, तर माझ्या फायद्याचा. काय असं घडलंय का तुमच्या बाबतीत? बऱ्याच वेळा घडलं असेल किंवा इथून पुढे घडेल. काय तर मग तुम्ही अतिविचार केला केला ना, तर त्याचे परिणाम पण तुम्ही भोगलेत, मी पण भोगलेत. मग ते आता परत भोगायचे नाही. आता आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण करायचं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया. बघू आपण काय-काय करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे, की तुम्हाला एक लक्षात घ्या, विचारांना नाही. ॲक्चुअली बऱ्याच वेळा काय होतं, आपण एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे जात असताना, आपण आपल्या कृतीमध्ये बदल नाही करत. म्हणजे विचारच करत राहतो. पण आपण कृतीत बदल करणं फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण कृतीत बदल करतो, तेव्हाच तो अतिविचार थांबतो. म्हणून कृती फार महत्वाची आहे. ॲक्शन इज व्हेरी इम्पोर्टंट. आता लक्षात आलं? त्यामुळे विचार करण्याच्या संबंधाने तुम्ही विचार करा, पण त्याला अति विचाराकडे घेऊ नका जाऊ. त्याच्या सतत सारखं ओव्हर थिंकिंग करू नका. एक्सेस थिंकिंग केल्यामुळे तुमचं आणि माझं बऱ्याच वेळा नुकसान झालेलं आहे. बघा तुम्ही पाठीमागं आठवा कशा पद्धतीने तुम्ही गोष्टी केल्यात आणि त्यावरती जर आज विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल, की "अरे, खरंच की ती गोष्ट मी अशी नव्हती करायला पाहिजे." मग मग सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रत्येकजण म्हणतो, "नाही, नाही.
आता एकदम परफेक्ट होऊ दे. एकदा झालं ना, मग ओके होईल. अरे मित्रांनो, परिपूर्णता जी आपण पाहतो ना किंवा त्याचा जो मोह असतो ना आपल्याला, तर बऱ्याच वेळा आपली प्रगती थांबते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय करा, की जे अनेकदा आपण बऱ्याच वेळा अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. मी चांगला खेळेन, मी चांगलं करेन, मी चांगला अभ्यास करेन, मी नाही चांगल्या पद्धतीने मी काम करेन वगैरे, वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ही मानसिकता ना, ही आपल्याला मागं टाकते, की नाही आपण परफेक्ट झाल्यावरच करू. कोणी परफेक्ट प्रयत्न केल्यावर, कृती केल्यावरच माणूस परफेक्ट होतो. ना, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट पर्सन, राइट? दॅट इज व्हॉट. नो डाउट. म्हणून जीवनात आपल्याला एक लक्षात घ्या, अपूर्ण सुरुवात ही परिपूर्णतेकडे जात असते. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा. जी काय असेल ती सुरुवात करा आणि थांबण्यापेक्षा तुम्ही ॲक्शन करणं, एखादी कृती करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्याच्यावर विचार करा, पण विचार अति नका करू. त्याच्यावरती विनाकारण विचाराला विचार करू नका. जे आहे ते त्या पद्धतीने. पण सॉर्ट अनालिसिस करून करा बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल, "अरे त्या पद्धतीने विचार केला, आम्ही केला." असं नाही. तुम्ही तुमची स्वतःची भक्कम बाजू काय, कमकुवत बाजू काय याचा अभ्यास केला पाहिजे ना. तरच तुम्हाला आणि मला यश मिळणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला विनाकारण तुम्ही ती अतिविचार केल्यामुळे भीती पण निर्माण होते आणि भीती अशी नाही कारण शेवटी अतिविचार कशामुळे करतो? कारण आपण ते करू शकतो की नाही याच्यामध्येच तुम्ही काय करता? गल्लत करता आणि तुमच्याकडे कॅपॅसिटी असते, तुमच्याकडे करण्याची ती ताकद असते, तरी तुम्ही काय करता? शंका घेता स्वतःबद्दल आणि इथे भीती निर्माण होते. ती करू का नको याची आणि ते न करण्याची गोष्ट जेव्हा तुमच्याकडे येते, तेव्हा एक प्रकारचे एक फिअर अप्रोच तुमच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून मित्रांनो, जितका जास्त विचार कराल, तितकी जास्त भीती, जास्त धोके तुम्हाला विनाकारण तुम्ही स्वतःसाठी तयार कराल. काय? खरं की नाही? असं झालंय ना? अहो तपासा आपलं आयुष्य. आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अगदी कॉलेजपासून ते आतापर्यंत आयुष्यामध्ये किंवा जे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांनी विचार करावा, की मागील वर्षी मी अभ्यास करताना काय गोष्टी घडल्या. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्या, भीती विचार वाढवते, विनाकारण वाढवते. त्यामुळं कृती आपल्याकडून होत नाही, म्हणून कृती आपली कमी होते. त्यामुळं भीती काढा आणि कृती करा. मग काय भीती काढून कृती करणार की नाही? मी करतो बुवा. मी भीतच नाही. कारण काय भ्यायचं कोणाला? अहो तुम्ही सत्य आहात, तुम्ही वास्तव आहात आणि तुम्ही जर योग्य मार्गाने चाललाय तर भ्यायचं काय कारण आहे? वास्तव बोला आणि चारित्र्य संपन्न आपली नेहमी भूमिका ठेवा. आपण कुठेही कुठल्याही पद्धतीने अविचारी कृती कधी करायची नाही. असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. अर्थात तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळी तो विचार येत पण असेल आणि तुम्ही ते करतही असाल. पण जर समजा कुठे चुकून होत नसेल, तर तो करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. म्हणून अर्थात मी म्हणत नाही की हे असं करा. पण तसं केलं तर तुमचा फायदा आहे हो, असं माझं मत आहे. तेव्हा मित्रांनो आपण अनुभव आपल्याला असतो आणि अनुभव आपल्याला कृतीतून मिळत असतो ना. एक्सपिरियन्स कम्स थ्रू अवर ॲप्लिकेशन ऑफ थॉट प्रोसेस, ॲप्लिकेशन ऑफ एंटायर ॲक्टिव्हिटी फ्रेंड्स. खरं आहे खोटं आहे? म्हणून विचार करून ज्ञान मिळत नाही बरं का. हा अनुभव आपल्या कृतीतून, मग कृतीतून जे ज्ञान मिळतं ते परफेक्ट असतं. कारण आफ्टर ऑल तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही चांगले वक्ते असाल, तुमचं वाचन चांगलं लागतं, तुम्हाला त्या पद्धतीने सारखे सराव लागतो आणि सरावाशिवाय या जगामध्ये काहीही शक्य होत नाही. अहो, मी सुद्धा तुमच्यासमोर येत असताना मी विचार केल्यानंतर, की तुम्हाला प्रॅक्टिकली काय द्यायचंय, याचा थोडा मी विचार करतो, मी थोडासा थॉट प्रोसेस करतो आणि मग स्पॉन्टेनियसली मग मला जे काही इंट्युशन येतं, ते इंट्युशनच्या माध्यमातून मी तुमच्याशी वार्ता करतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होतोच ना. मग चुका हे लक्षात घ्या, चुका ह्या तुमच्याकडे माझ्याकडे होतच राहणार आहेत. म्हणून काही त्याचा जास्त विचार करायचा का नाही? जी गोष्ट झाली ती झाली. त्याच्यावरती परत निर्णय नाही घ्यायचा वेगळ्या पद्धतीने, की नाही त्याला आपण दुरुस्त करू. चुका दुरुस्त करू नका. चूक जर केली आहे ना, तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने रूपांतरित करा, की त्याचं सोनं करा. हो, चुकीचं सोनं करणार. टाटांचा अनुभव बघा. रतन टाटा कुठलेही निर्णय घेतले, त्याला ते सकारात्मक बदलायचे. मग ते आपल्याला त्यांना शक्य आहे. आपल्याला पण शक्य आहे ना. पण त्यासाठी डेअरिंग लागते, त्यासाठी रिस्क लागते. काय आहे की नाही तुमच्याकडे? अहो आहे हो. फक्त तुम्ही त्याला ॲप्लिकेशनमध्ये करा. म्हणून चुका हे अपयशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चुका ह्या लोकांकडून घडताना चुकीतून माणूस सुधारतो आणि खऱ्या अर्थानं जो काम करतो ना तो चुकतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रगतीचे टप्पे तुमचे हळू वाढतात, पण परफेक्ट होतात. काय मित्रांनो मग निर्णय घेणं किती सोपं पडेल तुम्हाला? एकदा तुम्ही अतिविचार बंद केला, तुम्ही अननेसरली त्याच्यावर विचार करण्याच्या गोष्टी थांबवल्या, तर तुम्हाला सगळ्यात आनंद आहे. कारण का तुम्ही जे काही गोष्टी करता, जे काही गोष्टी तुमच्यात झालेल्या असतात, समजा तुमचा एखादा चुकीचा निर्णय झाला, नाही भीतीने झाला समजा, तर त्याला तुम्ही काय करायचंय? झाला ना, तर सोडून द्या. त्याचा होणारा परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो ना आणि ते सगळं झाल्यानंतर परत जो काही तुम्ही विचार कराल, तो मात्र पुन्हा तुम्हाला एक चांगल्या विचाराला काय होतो? मदत मिळते. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला उशिरा घेतलेला कोणताही योग्य निर्णय कधी-कधी निरुपयोगी ठरतो. हो, बऱ्याच वेळा असे काही उशिरा निर्णय घेतले तुम्हाला वाटलं आणि ते त्याचं झालेलं नाहीये. मग ते व्यक्तिगत जीवन असो, वैवाहिक जीवन असो,
आणि सगळ्यात महत्त्वाचं कौटुंबिक जीवनामध्ये तर अनेक असे प्रसंग आहेत लोकांच्या की ते करतात. बघा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अ, आपण जर पाठीमागच्या एक 30, 35, 40 वर्षाचा जर कालावधी पाहिला तर त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप झालेली नव्हती. त्यामुळे परिस्थिती तशा नव्हत्या. नोकऱ्याही सहज उपलब्ध होत होत्या. उद्योगधंदेही त्या पद्धतीने लोक करण्याचा प्रयत्न करत होते आणि सर्व्हायव्हल होत होते. पण आज परिस्थिती तशी नाहीये. तर थिंग्स हॅव चेंज, ड्रास्टिक चेंज. टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड बदलली आहे. तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला आणि मला आता काय करावं लागतंय, सतत सतर्क राहावं लागतंय. काय मग आज आहे की नाही, तुम्ही आणि मी सतर्क म्हणून तर आज आपण या पिढीबरोबर आहोत. आणि ही पिढी झेनजी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये, तिला काय पाहिजे, तर तिला खऱ्या अर्थानं तिला वाटतं ह्या पिढीला की मी हे करतो, हे माझं मला मिळालं पाहिजे. म्हणजे दे आर विथ मटेरियलिस्टिक ॲज वेल ॲज दी देअर कन्सर्न नीड्स इन दॅट लाईन. सो बट मोर मटेरियलिस्टिक अप्रोच. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं ज्ञान इतकं विकसित करा, तुमच्यामध्ये एवढ्या प्रगल्भ गोष्टी निर्माण करा व्यक्तिमत्वामध्ये, की सहज तुम्हाला गोष्टी प्राप्त होतील. तर काय मग, तुम्ही जास्त विचार करणार नाही ना? हा, पण विचार करा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संबंधात, स्वतःच्या एकंदरीत अंतर्भूत होऊन आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा विकास करण्यासंबंधात. आणि पहा, तुम्ही किती उच्च कोटीच्या गोष्टी मिळवू शकता. काय परत सल्ला नाही, हे माझे अनुभव आहेत. कारण का ज्या गोष्टी मी हळूहळू करत आलो त्या गोष्टी मी यशस्वी झालो. हो, इयत्ता 7वी पासून मी इंग्रजी बोलायला प्रयत्न केला. तेव्हा मला लक्षात आलं की इंग्रजी व्याकरण हे बोलता बोलता मला समजलं. आणि जर बोललो नसतं तर मला समजलं नसतं. म्हणजेच काय, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, राईट? माझा अनुभव तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाहीये. म्हणून आत्मविश्वासातून कृती करा. कारण आत्मविश्वास जेव्हा तुम्हाला निर्माण होतो ना, तेव्हा आपोआपच तुमची आणि माझी कृती उत्तम होते. म्हणून मित्रांनो, ऍक्शन बिल्ड्स कॉन्फिडन्स अँड दॅट इज ओव्हर दी ओव्हरथिंकिंग. अँड ओव्हरथिंकिंग नेव्हर मेक्स दॅट कॉन्फिडन्स, रॅदर इट किल्स युअर कॉन्फिडन्स. आणि लक्षात घ्या, छोटी छोटी पावलं टाका. जस्ट टेक अ स्मॉल अँड टेक स्टेप अँड गो अहेड विथ दॅट थॉट प्रोसेस अँड सी you will get everything in that line. So slowly but firmly, like a tortoise. Tortoise goes slowly, but is consistent. So be consistent. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन आयुष्यामध्ये की आपल्यामध्ये कृतीमध्ये स्पष्टता ठेवा. मी माझ्यावर ठेवतो, तुम्ही तुमच्या ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे की अरे हे सत्य मला मिळालेलं आहे. आणि सत्याच्या बरोबर राहिला ना, तुम्हाला विजय प्राप्त होतो. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं हे फार उत्तम असतं मित्रांनो. आणि अर्थात चांगल्याची संगत शोधावी लागेल. हा, अर्थात तुम्ही आणि मी ते नेहमी शोधत असेल आणि शोधतो आपण. आणि म्हणूनच आपल्याला असे चांगले विचार सुचतात. आपण लोकांना काही देण्यासंबंधाचे विचार आपण निर्माण करू शकतो. तर काय मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये आपण काय करावं याच्यापेक्षा आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, मी कृती कशी केली पाहिजे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर मला वाटतंय की आज तुम्ही जो माझा व्हिडिओ ऐकत आहात ते प्रत्येक जण अतिविचार आपल्यामध्ये अजिबात आणणार नाहीत. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा लोक अतिविचार करतात. तर तो कम्फर्ट झोनचा एक परत एक विकनेस आहे. त्यामुळे तिथे तुम्ही त्या पद्धतीने मी इथं बरा आहे आणि मग मी तिथे गेलो तर असं होईल, या विचारांना तुम्ही ना कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही पडणार. लक्षात ठेवा, आपल्याला कुठं जायचं आहे हाही रस्ता तुम्ही आपला काय करा, मार्गस्थ करा. म्हणून धोके जीवनामध्ये येणार आहेत. जर तुम्ही कृती केली तर ते धोके टाळणार आहे. कारण कृतीशिवाय ते तुम्हाला कळणार नाही धोके कसे टाळायचे. तर काय मित्रांनो, मग शेवटी आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट आहे, विचार करा पण आत त्यात अडकू नका. विचार करत असताना त्यात अडकून नाही जायचं, हे मात्र लक्षात ठेवा. आणि कारण अतिविचार आपण जेव्हा करतो तेव्हा उशीर होतो. आणि उशीर झाला की कृतीवरती निर्बंध येतात आणि त्यामुळे आपल्याला गोष्टी कळत नाही. म्हणून विचार आवश्यक आहेत निश्चित, पण त्याला मर्यादा पण ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, कृतीशिवाय प्रगती कधीही शक्य होणार नाही, तुमची, माझी, कोणाची. आणि म्हणून भीतीवर मात करा. कारण त्याला एकच मार्ग आहे की तुम्ही कृती करा, मग भीतीवरती आपोआपच तुमची काय होणार आहे, मात होणार आहे. तेव्हा लहान सुरुवात करा. काय मित्रांनो, मग आजचा विचार निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल. कारण काय, आजचा विचारच मुळात काय आहे की आपल्याला विनाकारण कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. वास्तववादी जो आहे त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. काय मित्रांनो, मग मला विश्वास आहे की आज पुन्हा तुम्हाला ज्या वेळी तुम्ही अतिविचार करायला सुरुवात करा किंवा विनाकारण विचार करायला, तर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हा नाही, तुम्ही आनंदी व्हा, सुखी व्हा, समृद्ध व्हा. कारण तेवढ्या पुरता तो आवश्यक आहे, तो विचार करा. आणि पहा तुम्ही किती सुंदरपणे तुमचं आयुष्य निर्माण करू शकता. काय मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला ना? हो, जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा आहे तर माझा मी नंबर सांगू इच्छितो, 776-898-1355. 776-898-1355. तर काय मित्रांनो, माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. हा, तुम्ही अर्थात ते लोकांना पाठवत पण असाल, शेअरही करत असाल, तर अवश्य करा. कारण का, ते माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोष्टी कळून जातील. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात आणि मी खूप आनंदी आहे की तुम्ही मला तुमच्या कॉमेंट्सही देतात. चला भेटूया नवीन व्हिडिओ
परत घेऊन मी येतो. धन्यवाद.